आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। आजकालच्या पिढीला सांगू इच्छिते, आजकाल म्हणजे बघा तुम्ही म्हणू शकतो आपण ट्रेंडच आहे। म्हणजे लग्न होईपर्यंत मुलगा हा त्याच्या आई वडिलांचा असतो आणि लग्नानंतर तो त्याच्या बायकोचा असतो, बायकोचा बैल अथवा आपण असं देखील म्हणू शकतो। यात वाईट काय नाहीये। ज्या आईने आपल्याला 9 महिने वाढवलंय, ज्या आईने आपल्याला इतकं कष्ट करून मोठं केलं, ही साधी गोष्ट नाहीये। मग त्या मुलाला त्याची जाणीव असणं गरजेचं आहे। उद्या लग्न होतं आणि सगळं काही तो तिचंच ऐकतो आणि त्याच आई वडिलांना त्याच आई वडिलांना ते नकोशे कसे काय वाटतात। मला हा मोठा प्रश्न पडतो आताच्या मुलांना आणि आताच्या मुलींना, ज्यांना म्हणजे एक लाईफस्टाईल हवी असते लग्नानंतर। माझा नवरा असाच असला पाहिजे, माझा नवरा तसाच असला पाहिजे, या सगळ्या गोष्टी ज्या मुलींच्या असतात, स्वप्न असतात। मी असं नाही म्हणत की नवऱ्याने ऐकू नये किंवा काहीच नाही, पण नवऱ्याने इतके कॅपेबल असलं पाहिजे की एखादी गोष्ट जर योग्य आहे तर ती योग्य आहे आणि एखादी गोष्ट अयोग्य आहे तर अयोग्य आहे, इतका कॅपेबल तो असला पाहिजे जो करता पुरुष आहे किंवा करती स्त्री आहे। मग तेच मला म्हणायचं आहे। पण आजकाल मुली पण लग्न करतात, लग्न केल्यानंतर ना त्यांचे आई वडील त्यांना हवेसे वाटतात आणि ते सासू सासरे त्यांना नकोशे का वाटतात। खरं तर मला आता त्या प्रत्येक मुलीला हा प्रश्न विचारायचा आहे, का त्यांना जड वाटतात, का त्यांची चिडचिड होते, काय त्यांना त्रास होतो। शेवटी ते देखील आई वडील मुलगी म्हणून मुलगा म्हणून खरा राहील, तर तुमचं मी इच्छा पुरा केल्याशिवाय माझ्या लग्नाचं नाव काढले। कितीबेने मी इथं राहतो होतं त्यावेळेला म्हणले की आम्ही जसं लग्नाचं पुढं आलं, मी म्हणलं तारा खर सर तू तारा लग्न कर, मला आता कटाळा आलाय, मी एकदम लांब जायला मला बरं होईल झालं। पप्पा ही भाषा करायचं नाही, मी मुलगा जो करायचं होतं ते मुलगीने केलं। मुलगा असून काय उपयोग आहे। मुलांच्यासाठी आम्ही दोघं लय झटलो, अतिशय झटलो, रात नाही दिवस नाही झटलो, खरं कोणी साथ दिली नाही। मग शेवटी आम्ही नाराज झालो। आम्ही त्या पोरग्याने तसं केलं, मी खचून गेलो। तर माझी मुलगी उठून म्हणली, आई मी आहे, मी तुमचा मुलगा, मी लग्न करणार नाही। नमस्कार, आपण पाहतात M24 तास। आज आपण M24 तासच्या माध्यमातून एका अशा ताराचा जीवनपट पाहणार आहोत। एकीकडे कुटुंबाची जबाबदारी तर एकीकडे आर्थिक संकटाचा महाडोंगर, या सर्वांमध्ये खंबीरपणे उभा राहून तारा खलिकामी या तरुणीने आपलं एक विश्व निर्माण केलं आहे। आज तारा खलिकामी आणि तिची भाची पार्वती हे इंस्टाग्रामवर व सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। काय त्यांचं काम आहे आणि का ते व्हायरल होत आहेत, आपण हे सर्व जाणून घेण्यासाठी आज आपण आलो आहोत तारा खलिकामी यांच्या घरी। हे आपण पाहता की ताराचे वडील आहेत, ते आई आहे, इकडं तारा खलिकामी आपल्या सोबत आहेत, तर त्यांची भाची पार्वती, ह्या दोघी जोडी ह्या सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। 2 भाव असताना सुद्धा सर्व कुटुंब, एक मुलगी असताना तिनं हे सर्व प्रवास कशा पद्धतीने केले। खरं तर तारा खलिकामी यांचं B.Com पर्यंत शिक्षण पूर्ण झालेलं आहे, पण हे शिक्षण पूर्ण होऊन सुद्धा एखाद्या जॉबला एक चांगल्या प्रकारे सर्व्हिस लागली असती, त्यातून पैसे चांगले 4 पैसे मिळाले असते, पण हे सर्व न करता तिने एक स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे। तो कोणता व्यवसाय आहे, तिने हा निर्णय का घेतला, का निवडलं, हे सर्व गोष्टी आपण त्यांच्याकडून ताराकडून जाणून घेणार आहोत। मी सध्या एवढं उच्च शिक्षणात, मी एवढं उच्च शिक्षण असताना B.Com तुमच्यापर्यंत शिक्षण झालंय, मग B.Com शिक्षण होऊन उच्च शिक्षण असताना सुद्धा तुम्ही स्वतःच्या पायावरती व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे। काय तुमचा निर्णय होता, का तुम्ही सगळं नियोजन केलं? नियोजन करण्याचं कारण म्हणजे मी बरेच वर्ष झालं जॉब करत होते, म्हणजे 12वी पासून मी जॉबच करत होते। तिथून पुढे आता लास्ट टाइमला मी जॉब केला, 1-6 महिने तिथला मला पेमेंटच मिळाला नाही आणि पप्पांचं त्याच वेळी ऑपरेशन करायचं होतं। कंडिशन खूप बेकार होती त्यावेळी आणि ऑपरेशन करायच्या वेळी जेव्हा मी सरांना रिक्वेस्ट केली की सर मला अशी अडचण आहे आणि पैसे द्या कसंही करून किंवा काय, ऑपरेशन झालं, संध्याकाळचे 6 वाजले तरी पण अजून पैसे येत आहेतच। तिथून पुढे ऍडजस्ट करून बाकी सगळं काही पैसे ते बिल करून मग तिथून निघून आले। मग त्यानंतर परत ऑफिसला गेले की सर तुम्ही असं का केलं किंवा या सगळ्या गोष्टी बरोबर नाहीत किंवा असं। मग तिथून बाहेर निघताना हा एकच निर्णय घेतला मी की आता फक्त जॉब हा मी परत आयुष्यात कधीच करणार नाही। केला तर मी आपलं स्वतःचं असं काहीतरी करेन ज्याच्यामध्ये मला त्यातून 1 रुपया जरी आला तरी त्या पैशामध्ये मी समाधानी असेल, असा माझा निर्णय होता। बरं, मध्येच तुम्हाला थांबवतो मी, एक मॉडेलिंग, आताच्या सध्याच्या मुली ह्या एक मॉडेलिंग करतात किंवा B.Com पर्यंत शिक्षण म्हणजे एक मॉडेलिंगचं युग आहे आता सध्या, आणि ह्या मॉडेलिंगच्या युगामध्ये तुम्ही एक प्रत्येक बाजारामध्ये किंवा यात्रेमध्ये जाऊन जे तुम्ही व्यवसाय करण्याचा जे प्रयत्न करताय, एक काय कसं वाटतं तुम्हाला तिथं ते व्यवसाय करत असताना, किंवा असे काही वाईट अनुभव किंवा चांगले अनुभव
वाईट अनुभव पण खूप आहेत आणि चांगले अनुभव पण तितकेच आहेत. चांगले अनुभव हेच की बरेचसे लोक अप्रिशिएट करतात आणि बरेचशा लोकांना नवल वाटतं की कसं करता तुम्ही, कसं येता, हे सगळं स्कूटीवरून सामान कसं आणता किंवा काय, या सगळ्या गोष्टी भीती नाही वाटत का, किंवा गाडी घ्या, हे घ्या, ते घ्या. इझिली लोक बोलून जातात, पण खरी परिस्थिती आपल्याला असते माहिती सगळी जे काही. आणि त्यानंतर या गोष्टी रोज म्हणजे काही ना काही होत असतं. बऱ्याचशा गोष्टी लाज वाटण्यासारख्या पण वाटतात, कारण बरेचसे लोक असतात सपोर्ट नाही करत, काहीतरी वेडवाकडं बोलून जातात. आणि या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा या गोष्टी सगळ्या काही सोडून आणि पुढे जात राहतो. राहिला प्रश्न मॉडेलिंगचा, तर मॉडेलिंग, फोटोशूट या सगळ्या गोष्टी मला आवडतातच. माझ्या देखील काही छोट्या मोठ्या हॉबी आहेत आणि मला ते कम्प्लीट करायचं होतं. बट जबाबदारी इतकी मोठी आहे की त्या गोष्टीला थोडासा वेळ कमी देते, पण जितका पण देते, कारण तो शेवटी ती देखील माझी स्वप्न आहेत आणि ती देखील मला पूर्ण करायची. मग तुम्ही या सोशल मीडियाच्या माध्यमातून जे आता तुम्ही इंस्टाग्रामवर पार्वती आणि तारा या चांगलंच फेमस झाले, पण ह्याचा काय तुम्हाला या व्यवसायामध्ये काय फायदा चांगला झालाय? फायदा म्हणजे आहे, बरेचसे लोक आता ओळखतात. बऱ्याचशा गावामध्ये आम्ही जातो, बरेचसे लोक लांबूनच बघतात, अरे नाही ते रील स्टार आहेत असं किंवा ते. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा फेमस होण्यासाठी मी हे करतच नाहीये. जे काही आहे ते मी फक्त माझ्या आई वडिलांसाठी करते, कारण डोंगर इतका आहे कर्जाचा आणि जबाबदारीचा, त्यातून मला बाहेर पडायचंय, त्या दोघांना बाहेर आणायचंय. कारण वयाच्या 70व्या वर्षी त्यांच्या अंगावरती इतकं कष्ट आहे, आराम म्हणजे करण्या इतपत आराम करायचं होतं त्यांना, पण आता ते कष्ट करतायत. जवळपास 10 जनावरे, त्या सगळ्यांची वैरण, घाण सगळं काही मॅनेज ते दोघंच करतात. मग तुम्ही थांबवतो जरा. तुम्ही आता म्हटला की कर्जाचा डोंगर किंवा मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे, म्हणजे नेमकं काय विषय आहे? म्हणजे बरेचशा लोकांना असं वाटतं की आपलं छोटंसं घर असावं आणि छोटं कुटुंब म्हणलं छोटं घर असावं, त्याच्यावरती भिंती इकडे तिकडे आणि आपण ते आपल्या हाताने सजवावं, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि तसंच माझ्या आई वडिलांचं देखील स्वप्न होतं की आपल्या मुलांचं, आपण परगावात राहतो, प्रॉपर आम्ही नेपाळचे आहोत, परगावामध्ये आपण राहतो आणि इथे आपलं गेले 35-40 वर्ष होत आहेत जवळपास राहतोय, तर आपलं छोटंसं घर आपलं हक्काचं असावं, असं माझ्या आईचं आणि वडिलांचं मत होतं. मग असा हा निर्णय मी मध्ये सांगतो, मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की तारा खलिकामी ह्या प्रॉपर मूळच्या नेपाळच्या आहेत, पण उत्कृष्ट मराठी ते बोलतात आणि वास्तविक त्यांना कोणालाही वाटणार नाही की त्या नेपाळच्या आहेत आणि त्या खूप छान मराठी बोलतात. तर मग या सगळ्या गोष्टी करत आणि मम्मी पप्पांनी निर्णय घेतला की घर घेतलं देखील. आणि बऱ्याचशा लोकांनी, गावातल्या लोकांनी सपोर्ट केला की बाहेरचे येऊन राहतायत, विश्वासातले आहेत. बऱ्याचशा लोकांनी पैसे दिले, म्हणजे घर घेण्यासाठी पण आम्ही कर्जच घेतलं एक प्रकारे, कारण आमचं मागं असं बॅकग्राऊंड भक्कम नाहीये. मग ते कर्ज घेतलं, पण तेव्हा आम्ही सगळे सोबतच राहायचो. माझे मोठे भाऊ आहेत, एक मोठा भाऊ आहे आणि एक लहान भाऊ आहेत, करते पुरुष घरचे. पण काही दिवसांनी असं झालं की लग्न झालं, लग्नानंतर विभक्त राहिले आणि त्यानंतर आम्ही सगळे लहान असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव आणि जबाबदारी या गोष्टींचा आम्हाला काहीच म्हणजे फरक पडत नव्हता. फक्त जे काही होतं ते आई वडिलांच्या वरतीच होतं. पण बरेचसे लोक घरी यायचे, पैसे कधी देणार आहे, काय देणार आहेत. अजून देखील घरी लोक येत आहेत, बघतायत की काय करता, आम्हाला पैसे कधी देणार आहे, असं तसं. आम्ही विश्वास म्हणजे तुम्ही चांगलं कराल म्हणून आम्ही सगळं काही दिलं, असं तसं. पण झालं वेगळंच. मग त्यानंतर ते विभक्त झाले आणि मग शेवटी म्हणलं की हा जे काही कर्जाचा डोंगर वाढत जातोय, तो वाढण्यापेक्षा ते घर आपण रिटर्न करूया. मग आई वडिलांनी हा निर्णय घेतला आणि त्यानंतर ते घर रिटर्न दिलं आणि आता आम्ही जे काही आहोत ते भाड्याच्या घरामध्ये आहोत, थोडंफार म्हणजे जसे पण आहोत. तुमच्या अंगणामध्ये मी आता पाहिलं तर तुमच्या अंगणामध्ये बरीच जनावर दिसतात, मग ते कसं आहे, आता तुमचे किती जनावर आणि कसं मॅनेज करता? ते सगळं काही फक्त आणि फक्त मम्मी पप्पाच करतात. 10 जनावर आहेत, 5-6 शेळ्या आहेत आणि जे काही आहेत ते फक्त आणि फक्त ते दोघंच बघतात, दोघंच करतात. आणि ते करत माझ्या व्यवसायामध्ये मला रात्रीचे 2-2 वाजेपर्यंत कटिंग असेल, सगळं काही असेल, तर या सगळ्या गोष्टींना ते दोघंच मदत करत असतात मला. या कामी तुमची पार्वती तुम्हाला म्हणजे भाची हे तुम्हाला सपोर्ट करते, हो. तुम्ही मॅनेज कसं करता? म्हणजे तुम्ही कसं जाणं, ते प्रत्येक गावागावात ते कधी मांडणं, हे कसं असतं तुमचं? टाइम टेबल असतो, सकाळी लवकर उठायचं, उठल्यानंतर मार्केटला जायचं, जे काही सामान आहे ते आणायचं, तिथून पुढे कटिंग आलं, बनवणं आलं आणि त्यानंतर ते सगळं पॅकिंग करून स्कूटीवरती एक 4च्या आसपास आपल्याला त्या लोकेशनला आपल्याला पोहोचायचं. मग 4-4:30 पर्यंत आम्ही त्या लोकेशनवरती पोहोचून आपलं सगळं काय व्यवस्थित मांडून तिथून पुढे आपलं जे काय आहे कस्टमर यायला स्टार्ट होतं. काय असतात तुमचे खाद्यपदार्थ, कोणते असतात तुमचे? आता स्टॉलवरती म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या बाजारांमध्ये आणि जितक्या जवळ यात्रा असतात त्या यात्रांमध्ये आम्ही म्हणजे स्टॉल लावतो. मग तिथं पूर्ण चायनीज असतं, पूर्ण व्हेज मध्ये असतं आणि डोंगरवाडी येथे आपला दर शनिवारी म्हणजे तिथं फिक्सच असतं आपला स्टॉल हा असतो. मग आता गावागावांमध्ये बाजारांमध्ये जास्त या
म्हणजे चायनीज जे आहे ते जास्त म्हणजे लोकांना माहित पण नाही आणि खात पण नाहीत लोक. मग तिथे आपलं स्प्रिंग पोटॅटो परत कोबी मंचुरियन असे म्हणजे जे फूड आहेत ते फक्त मी तिथे सेल करत असते. बरं, असं कधी काय घडलंय काय तुम्ही ज्या वेळेला यात्रेमध्ये बाजारामध्ये आठवडी बाजारामध्ये जाता आणि इंस्टाग्रामवरून बघून आलेले लोक ते तुमच्याकडे जास्तीत जास्त येतात, असं काय? बरेच झाले. मी आता गेल्या वेळेसच आयतोड्यामध्ये मी म्हणजे यात्रेत होतो आम्ही, तर तिथे बरेचसे लोक, तिथे पण एक पत्रकार आले होते, बरेचसे लोक आले, भेटले, गेले, खाल्ले आणि देन असं पण की आम्ही फॉलो केले तुम्हाला पेजला आणि गिप इट अप खूप छान आहे, दीदी कधीच थांबू नको, असे बरेचसे लोक लहानापासून मोठ्यापर्यंत बरेचसे लोक येतात, सपोर्ट करतात. आणि जिथं चांगुलपणा जिथे आहे तिथं कुठे ना कुठे वाईटपणा देखील असतं. सगळं काही चांगलं होतं आणि दी एंड काहीतरी कोणीतरी काहीतरी बोलून जातं. पण असू दे, एखादी गोष्ट 99% जर काम तुमचं चांगलं होत असेल तर 1% कडे आपण न बघण्यातच म्हणजे चांगलं आहे असं आम्हाला वाटतं आणि आम्ही परत तिथून आणि उठून परत नवीन स्टार्ट करतो. पण मला एक सांगा, आता तुम्ही एक उच्च शिक्षण असून तुम्हाला कुठेही सर्व्हिस चांगली लागली असते, मग हाच व्यवसाय तुम्ही का निवडला? हा व्यवसाय निवडण्याचं कारण म्हणजे काय की शिक्षण घेऊन त्यानंतर नोकरी 12-12 तास दुसरीकडे करणं, जे की मी केलं या अगोदर करणं आणि तिथं जाणं, जेव्हा जेव्हा ते बोलवतात तिथं जाणं करणं, या सगळ्या गोष्टी एक बांधील राहतो आपण त्या गोष्टींना. आणि मला असंच की व्यवसाय करायचा आणि बांधील नाही राहायचंय असा माझा म्हणजे डोक्यामध्ये विचार चालूच होता. आणि परिस्थिती पण परत त्यानंतर अशी बिघडत गेली की म्हणजे या सगळ्या जबाबदारी घ्याव्याच लागल्या आणि त्या मी आनंदाने स्वीकारल्या. यात म्हणजे मला खूप आनंद वाटतो, हे सगळं काही करते छान वाटतं, कारण या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त आणि फक्त त्या दोघांचा सपोर्ट आहे, त्यामुळे मी हे सगळं करू शकते. पण तुम्ही दिसायला छान आहात, मॉडेलिंग पण करता तुम्ही, अशा वेळेला ज्यावेळेला तुम्ही स्टॉलवरती तुम्ही ज्यावेळेला काम करत असता त्यावेळेला तुमच्याकडे येणाऱ्या मुली असतील किंवा तरुण मुलगा असेल, त्यांच्याकडे पहिल्यांदा तुम्हाला एकंदरीत काय भावना तुमच्या निर्माण होतात की बाबा आपणही कुठेतरी चांगले कपडे घेऊन बाजारात तुला असतो किंवा ही आपण व्यवसाय करतो, असं कधी वाटलंय? असं कधी असं वाटण्याचं कारण कधी कधी असं वाटतं की बरेचसे लोक येतात छानपैकी इकडे तिकडे नटतात, येतात, खातात, पितात, जातात. आता कुणाला नाही वाटणार, एक चांगली लाईफस्टाईल जगण्यासाठी कुणाला आवडणार नाही. मी पण जे स्वप्न बघते ते मम्मी पप्पांनी एक चांगली लाईफस्टाईल जगावी त्यासाठीच मी बघते. प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि माझं देखील तसं स्वप्न आहे. स्टॉलवर असते तेव्हा वाटतं नाही असं नाही, पण ज्याच्या त्याच्या वाट्याला जे आहे त्याच्यामध्ये आपण सुखी राहणं, समाधानी राहणं आणि जे आहे त्याच्यामध्ये अजून बेटर बनवणं, हा विचार मला जास्त योग्य वाटतं. सध्याच्या तुमच्यासारखा विचार करणाऱ्या काही मुली असतील किंवा काय, यांना काय तुम्ही सांगू शकता, जे आता नवीन व्यवसायामध्ये सुद्धा काही मुली येण्याचा प्रयत्न करत असतील किंवा जे उडाणटप्पू म्हणून जे फिरत असतील मुलं, त्यांना तुम्ही काय एक संदेश द्याल? खरं तर बरीचशी लोक स्टॉलवरती येतात, म्हणजे आता तुम्ही सर म्हणालात उडाणटप्पू, तर अशी लोक येतात, नाही असं नाही. आणि मी मुलांनाच किंवा मुलींनाच ब्लेम नाही करणार, बरेचसे मुली पण असतात, मुलं पण असतात. 4 पैसे आई वडील कमवतात आणि त्यांच्या पैशावरती उड्या मारतात आणि येतात, काहीतरी बोलतात, काहीतरी इकडे तिकडे चेष्टा मस्करी करतात, हसतात. ते थोड्या वेळासाठीच असतं, अख्खं आयुष्य पुढे पडलेलं असतं. आणि मग या गोष्टीचा विचार ती मुलं करत नाहीयेत. त्या गोष्टीचाच मला कुठेतरी खंत वाटते की आई वडील कमवतात, शेवटी ते देखील कमवतात, 4 पैसे त्यांच्याकडे जास्त आहेत, पण ते 12 तास ड्युटी हे करतातच. कोणाचे तरी नोकरदार ते आहेतच, भले ते जास्त कमवत असेल, 1 लाख कमवत असतील किंवा 2 लाख कमवत असेल, पण या गोष्टीचं कुठेतरी भान आत्ताच्या मुलींनी म्हणजे त्यांना असायला पाहिजे. कारण 4 पैसे दुसऱ्याच्या आपण जेव्हा म्हणजे उडवतो ना, तेव्हा आपल्याला काहीच वाटत नाही, त्याची जाणीव नसते. पण तेच 2 पैसे जेव्हा आपण स्वतःच्या खिशातले आपण जेव्हा देतो तेव्हा खरं तर त्याची जाणीव आपल्याला व्हायला लागते. एक भावनिक प्रश्न तुम्हाला विचारतो, काही वेळेला ही मुलं एक जबाबदारी स्वीकारत नाहीत किंवा आई वडिलांना पण, तुम्ही आता एक मुलगी असून एक मॉडेलिंगचं तुम्ही फिरणं, कॉलेज करणं हे तुमचं एक वय असताना सुद्धा तुम्ही व्यवसायामध्ये पडला, मग अशाच या मुली किंवा मुलं असतील यांना एक जबाबदारीचं काय सांगाल तुम्ही? जबाबदारी हेच की प्रत्येक जण म्हणतात की सगळ्यांना मला सगळं काही करायचंय, खूप काही मोठं करायचंय आणि प्रत्येक जण असा येतो फील्डमध्ये, पण काही लोक कशी असतात ती करतात, त्यामध्ये सातत्य असते, चिकाटी असते, जिद्द असते. दिवसाची रात्र करतो आणि रात्रीचा दिवस करतो, एकामध्ये तशी ती जिद्द असते, प्रत्येकामध्ये नसते. प्रत्येक जण म्हणतच बसतो, काही जण फक्त विचारच करत बसतो आणि या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी ते मागे राहतात आणि कुठेतरी कोणीतरी पुढे निघून जातं. ज्याला आपण नावं ठेवतो, काहीतरी म्हणत असतो, टिंगलटावड्या करत असतो, 4 चौघांमध्ये काहीतरी आपलीच वाहवाही करण्यासाठी त्याच लोकांना आपण खाली पाडत असतो. असे बरेचसे लोक असतात आपल्यासोबत, मग ती लोक पुढे निघून जातात आणि हे परत हेच लोक टाळ्या वाजवत बसतात. खास करून मुलींच्यासाठी काय सांगाल, जे मला वाटतं मगाशी जे बोलला होता त्याच्यामध्ये जे आपण चर्चा बसलो होतो त्याच्यामध्ये तुमचा एक शब्द होता की मुलांनी आई वडिलांना विसरू नये किंवा मुलींनी सुद्धा एक मुलगी असतात ती विसरू नये, सासू सासरी सुद्धा आपल्या आईसारखीच आहे, हे जे बोलला होता मी आजकालच्या पिढीला सांगू इच्छिते. आजकाल म्हणजे बघा तुम्ही म्हणू शकतो आपण ट्रेंडच आहे,
म्हणजे लग्न होईपर्यंत मुलगा हा त्याच्या आई वडिलांचा असतो आणि लग्नानंतर तो त्याच्या बायकोचा असतो. बायकोचा बैल अथवा आपण असं देखील म्हणू शकतो. यात वाईट काय नाहीये. ज्या आईने आपल्याला 9 महिने वाढवलंय, ज्या आईने आपल्याला इतकं कष्ट करून मोठं केलं, ही साधी गोष्ट नाहीये. मग त्या मुलाला त्याची जाणीव असणं गरजेचं आहे. उद्या लग्न होतं आणि सगळं काही तो तिचंच ऐकतो आणि त्याच आई वडिलांना त्याच आई वडिलांना ते नकोशे कसे काय वाटतात. मला हा मोठा प्रश्न पडतो आताच्या मुलांना आणि आताच्या मुलींना, ज्यांना म्हणजे एक लाईफस्टाईल हवी असते लग्नानंतर. माझा नवरा असाच असला पाहिजे, माझा नवरा तसाच असला पाहिजे, या सगळ्या गोष्टी ज्या मुलींच्या असतात, स्वप्न असतात. मी असं नाही म्हणत की नवऱ्याने ऐकू नये किंवा काहीच नाही, पण नवऱ्याने इतके कॅपेबल असलं पाहिजे की एखादी गोष्ट जर योग्य आहे तर ती योग्य आहे आणि एखादी गोष्ट अयोग्य आहे तर अयोग्य आहे, इतका कॅपेबल तो असला पाहिजे, जो करता पुरुष आहे किंवा करती स्त्री आहे. मग तेच मला म्हणायचं आहे. पण आजकाल मुली पण लग्न करतात, लग्न केल्यानंतर ना त्यांचे आई वडील त्यांना हवेसे वाटतात आणि ते सासू सासरे त्यांना नकोशे का वाटतात. खरं तर मला आता त्या प्रत्येक मुलीला हा प्रश्न विचारायचा आहे, का त्यांना जड वाटतात, का त्यांची चिडचिड होते, काय त्यांना त्रास होतो. शेवटी ते देखील आई वडीलच आहेत. ते नातं भलं ते वेगळं असतं, रक्ताचं नसतं, पण कुठेतरी माणुसकी असते, ती आजकाल कोणामध्येच नाहीये. तर खूप छान. आता सध्या ताराचे वडील सुद्धा आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेणार आहोत की त्या एक मुलगा म्हणून त्यांच्याकडे ज्या मुलाचे कर्तव्य आहे ती मुलगी तारा म्हणून आता पार पडते आणि ताराचं खरंच खूप कौतुकास्पद तिचं असं कार्य आहे. तिचं ती उच्च शिक्षण असताना सुद्धा एक स्वबळावर ते एक व्यावसायिक रूपात आहे आणि आई वडिलांना ती मदत करते. काय सांगाल, एक मुलगी असून सुद्धा ती मुलाप्रमाणे तुमच्याकडे एक व्यवसायामध्ये सहकार्य करते, काय सांगाल? आम्हाला सर आता मुलगी करते, आम्हाला मान्य आहे की मुलगी करते, आम्ही पण दिसते की आम्हाला वाटतंय की आज जीव कुणाचा बी, या धनी असू दे या गरीब असू दे, की आपलं मुलगी चांगला व्हावं, चांगलं शिकावं, शिक्षण शिकावं म्हणून आई वडील पहिले देखून जन्म दिले, नंतर एवढं काळजी करते की लई काळजी करते. मोठं झाल्यावर माझं मुलगी करावं, मोठं करावं, तेव्हा मोठं होते, पोरं मोठं होते, लग्नाला आले, लग्न करून देतो, मग आपल्याला सुख मिळेल म्हणते. मग तो राहिले मुलगी बहिणी दुसऱ्या घरात जाते. एखादा माणूस म्हणतो की मुलगीला का शिकावं, कशाला शिकवायचं, दुसऱ्याच्या घराला जाणार, म्हणून हे अनुभव होते माझं. तसं काही नाही, त्या मुलगा असू दे या मुलगी असू दे, शिकावं. एक शिकल्यावर आपलं नाव तर जाते, दुसरीकडे गेल्यावर बी ती मुलगी करून खाऊन शकल म्हणून आमचं जिद्द हेच आहे सर. दुसरं काय, आता मुलगीला सांगितली की ही गोष्टी, तर मुलगीला सांगितली हे गोष्टी मला बी दिसते, त्याला बी दिसते. हे डोंगर दिसल्यामुळं माझी मुलगी एकदम घरात थांबली. ही मुलगा साथ देत नाही, मुलगी साथ देते. आणि हे डोंगर दिसल्यामुळं त्याला लग्नासाठी चांगली जागा बी आहे, माणसं बी येते जाते. तिथलं नाव काढून दिलेलं नाही, आम्हाला बी बोलून देत नाही लग्नामध्ये. पप्पा एक मुलगी म्हणून मुलगा होऊन खडा राहील, तर तुमचं मी इच्छा पुरा केल्याशिवाय माझ्या लग्नाचं नाव काढलं. किती बेनी मी इथं राहत होतं त्या वेळेला म्हणले की आम्ही असं लग्नाचं पुढं काढलं. मी म्हणलं तारा खर सर, तू तारा लग्न कर, मला आता कटाळा आलाय, मी एकदम लांब जायला मला बरं होईल झालं. पप्पा ही भाषा करायचं नाही, मी आहे तुमच्या पाठीमागे. त्याबद्दल सर तिथपासून मी मुलगी बनत नाही. त्याला काय वाटल टेम्पो घ्यायचा माझा प्लान होत. पोरगीला साथ दिल्यावर त्याचा भाऊ, भांची, बहीण प्रत्येक वेळेला 400 रुपये भाडा द्यायला लागतं सर. तेच भाडा बदल मग एखादं 50-60 हजार रुपयाचा टेम्पो बघायचं सुरुवात केलं तर बी थोडं बहुत पैसे बी दिल तर मुलगाला म्हणले की मला नको. ते दिवशी मी खतून गेल्यावर मी बोलायला बंद केलं. माझ्या मुलगीला म्हणली की पप्पा मी आहे, मी करेन. नक्कीच. आणि तारा पण सध्या या एक पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ते एक काम करते. ताराची मम्मी सुद्धा आपल्या सोबत आहे. ताराच्या मम्मी सुद्धा त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेणार आहोत की एक
मुलग्याच्या ज्या अपेक्षा होत्या ती ताराच्या माध्यमातून ती मुलाची अपेक्षा ती स्वतः पूर्ण करते. आणि ताराच्या आईला काय वाटतंय आपण जाणून घेऊ. ती मुलगी असून उच्च शिक्षित असून सुद्धा ते एक प्रत्येक आठवडी बाजारामध्ये जाऊन एक व्यवसाय करते आणि तुम्हाला हातभार लावते. काय सांगाल आणि कसं वाटतं तुम्हाला? त्यात काय सांगू साहेब, आम्हाला असं वाटते मुलगा जो करायचं होतं ते मुलगीने केलं. मुलगा असून काय उपयोग आहे. मुलांच्यासाठी आम्ही दोघं लय झटलो, अतिशय झटलो, रात नाही दिवस नाही झटलो, खरं कोणी साथ दिली नाही. मग शेवटी आम्ही नाराज झालो. आम्ही त्या पोरग्याने तसं केलं म्हणून खचून गेलो. तर माझी मुलगी उठून म्हणली, आई मी आहे, मी तुमचा मुलगा, मी लग्न करणार नाही, तुम्हाला ह्याच्यातनं बाहेर काढणार आणि मगच माझा निर्णय घेणार, तोपर्यंत मी घेत नाही, तुम्ही काय खचून जाऊ नका. म्हणून आता त्या पोरगीच्यासाठी आम्ही रात्रीचं 2 वाजून दे 1 वाजून दे, पप्पा त्यांचं कोबी बिबी सगळं चिरून देते, सगळं रेडी करते. ही येस तर आम्ही जेवत नाही, खात नाही. मी कोबी मंचुरी सोडायला लावते, मी भांडी घासत तिथंच हात धुते, खरं तिला ताप होते मी ते सोडायला लावते. तिचं जासपर्यंत पप्पा मागं असतात त्यांचे, सगळं बांधून बिंदून देत. तिथं पोचली की बाळ फोन कर, मग आमचा मन समाधान असतं. संध्याकाळी 8 वाजलं ते पोरगीचा अजून फोन नाही आला ना, फोन करावं. मग गर्दी असली तर ती फोन उचलत नाही, गर्दी मग कमी झाली फोन करते. खरं हे पोरं असून जवळनं घासून जातात. तर माझी बहीण एवढे व्यवसाय करते, जरा 2 शब्द बोला माझ्या मुलांनी ना. मग काय ना, मी ते यांना म्हणले माझं कोणच नाही म्हणायचं, माझं भाव नुसतं आई वडील आहेत, बहीण आहे एवढं म्हणायचं. माझा भाऊ बी कोण नाही. प्रत्येक जण म्हणते तुला भाऊ नाही, भाऊ सग देत नाही, आता हिने काय म्हणावं. मग हिला म्हणलं नाहीच माझा भाऊ नाही, मीच आहे. 2 बहिणी होत्या, बहिणीचे लग्न झाले. आई वडिलांना मी एकटीच आहे म्हणायचं आणि काम करायचं, लाजाचं नाही ते करायचं नाही, काम करायला लाजायचं नाही. हिंमत हो काय असते, ज्यांना करायचं नसतं तोच नावं ठेवते आपल्याला, करणाऱ्या माणसांना. खरं जे असते करणार तो नावं ठेवत नाही, तो नाव घेऊन जाते. म्हणजे हे देश असा आहे. एक आहे देशात काय मुलगी म्हणून मुलगीला कोण किंमत देत नाही. आणि त्यातनं आम्हाला भीती वाटते, मुलगी जी जाते कोण काय करते नाही. अहो झाशीची राणी झाली ती बी आमच्यासारखी होती, इंदिरा गांधीने राज केला आमच्यासारखी होती. खरं आपण खचायचं नाही. तिला म्हणलं आपण खचायचं नाही, भियायचं नाही, सामने जायचं ठोकर जा असं मी म्हणते. खरं म्हणते खरं जमाना चांगला नाही. आणि आई वडिलांना रात दिवस पोरगी आली नाही, पोरगी आली, काय झालं कसं झालं सारखं फोन असते. म्हणजे हे असं असते. काय करायचं, मुलं 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 म्हणून मुलं काही उपयोगीचं नाही. शेवटी मला मुलगा तोच, मुली तेच, बस एवढंच बोलायचं साठी इथनं पुढं काय बोलू शकत नाही. बोललं की मला रडू. तर आपण पाहिलं की आता ताराच्या आई सुद्धा एक भावनिक झालेली आहेत आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की मुलाच्याकडून ज्या काही अपेक्षा होत्या ती आज तारा माझी पूर्ण करत आहे. आणि तारा ही असा खरं चमकता तारा आहे, ज्याला आपण खरं तारा म्हणतो तर तोच खरं हा तारा, चमकता तारा म्हटलं पाहिजे. वास्तविक ताराला या व्यवसायामध्ये जी मदत करणारी तिची खरी जोडीदार म्हटलं की तिची बाची पार्वती. आज तिच्याकडून सुद्धा जाणून घेणार आहोत. पार्वती सुद्धा इथं आता उपस्थित आहे, आपण तिच्याकडून सुद्धा जाणून घेणार आहोत. पार्वती सुद्धा एक उच्च शिक्षित आहे, तिचं सुद्धा BA थर्ड शेवटच्या वर्षामध्ये आहे. ती सुद्धा शिक्षण घेत आपल्या मावशीला ताराला मदत करत असते. काय सांगशील? आता सध्या म्हणलं तर मी शिक्षण घेत घेत तिला म्हणजे मदत करते. माझी आता एक्झाम पण चालू आहे. आता एक्झाम मध्ये अभ्यास करणं ह्या सगळ्या गोष्टी येतात. पण दुपारचं मला ती अभ्यासासाठी खूप वेळ देते. संध्याकाळचं असेल तर सामान घेऊन जाणं ह्याच्यासाठी मग तिच्यासोबत जावं लागतं. नाही म्हणलं तिथं गेल्यावर रात्रीचं वेळ पण होता मग. किंवा म्हणजे एक असतं ना की मुली सगळे म्हणतात की तुम्ही मुली आहे असं जाता रात्रीचं पण लवकर जावा म्हणते. बरं त्यांना काय माहितीये की आम्ही तिथं आम्ही टाकलंय सामान आहे तसं सोडून तर जाऊ शकत नाही ना. पण सध्या बोलायचं म्हणलं तर प्रत्येकांचे बोलण्याची म्हणजे पद्धत वेगळी असते. किंवा ते बोलतात, कोणी सपोर्ट करतं चांगल्या पद्धतीनं, कोणी करत नाही. पण सगळ्यांना सगळे विचारत असतात तुझी बहीण आहे का नाही. सध्यासाठी म्हणजे माझी मावशी आहे, पण आम्ही दोघी एकमेकींना म्हणजे खंबीरपणे उभे राहून दोघी जण साथ देतो. तुला असं कधी वाटलंय का की बाबा शाळेमध्ये मी एवढं शिक्षण घेते किंवा कॉलेजमध्ये आहे, बाकीची मुलं वगैरे बघत असतील तर मला नावं ठेवतील किंवा असं कधी काही भावना कधी निर्माण झाली? हा म्हणजे स्टार्टिंगला तसं होत होतं. माझ्या ओळखीचे पुन्हा
वर्गातले असतील ते येतात, बोलतात हे कधीपासून चालू केलं म्हणतोय, मावशीसोबत असते येते म्हणून. असं कधी म्हणजे आता लाज वाटणं वगैरे हे तर गोष्ट सगळ्या सोडून दिला. आता यात्रेत असतो पण वाटतं जेव्हा सगळीजण फिरायला वगैरे येतात, पाळण्यात वगैरे बसतात, पण जेव्हा आम्ही तिथं असं वाटतंय आम्ही पण कधीतरी गेलो असतो तिथे, हे आपल्यावर कधी वेळ येणार हे मनाला वाटते. पण आपल्या सोबत मावशी एवढं करत्या, तिच्यासाठीच उभा राहणं हे मला योग्य वाटतं. तसंच फिरून पैसा उगत उधळण्यापेक्षा तर तिच्यासोबत राहणं हे योग्य वाटतंय. दोघींचं या व्यवसाय म्हणजे कसं बॉन्डिंग तुमचं आहे? म्हणजे सकाळी लवकर उठून जाताना, साहित्य घेऊन जाताना आम्ही तुमचे व्हिडिओ बघत असतो इन्स्टाला वगैरे, तर काय कसं असतं तुमचं बॉन्डिंग? बॉन्डिंग म्हणजे कसं, सकाळचे मला मुळात म्हणजे रात्री किती उशीर होते, मला तिथून आलं की आजोबा आणि ती सोडायला घरी येतात, घरी सोडतात आणि परत माझं आवरून झालं की मला ती न्यायला येते. गाडी नसल्यामुळे ती मला न्यायचं काम ती करते. मग येतो आम्ही, सगळं सामान वगैरे आवडतो, मग त्यानुसार मग सामान भरणं वगैरे, तिथून पुढे जाणं. पण भीती पण वाटते तिच्या, म्हणजे गाडीच्या पुढं पण वजन असतं, पाठीमागं वजन असतं, भीती वाटते. गाडी कशी आपण व्यवस्थित चालवतो पण पुढचे व्यवस्थित चालवत नाहीत, कधी कुठे सांगता येत नाही. पण रात्रीचं येताना, रात्रीचं नाही म्हणजे 1-2 वाजतात, कोणी नसतं रस्त्याला, तिथं भीती वाटत असते. पण आम्ही म्हणजे एवढे करतो नाही, आपण नाही का नाही, पुरुष असून सकट ते एवढं करत नाही, आपण त्यांच्यापेक्षा पण खंबीर उभं राहायचं. मग हे करून आमची दोघींची बॉन्डिंग आणि लहानपणापासून म्हणजे सोबत असल्यामुळं मग ती माझी बॉन्डिंग चांगलीच आहे. मग सगळ्यांना असंच वाटतं की आम्ही बहिणी आहोत. तर आपण पाहिलं की मुलगी जन्माला आली की सगळ्यांनी नाक डोळे मुरडणारी ही आज मुलगी एका पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ते काम करत आहे. त्या पद्धतीने तिच्या कर्तृत्वावर तिनं आज एक खंबीर उभं राहून आई वडिलांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि याचबरोबर तिनं अनेक, तिच्याशी बोलताना आपण जाणून घेतलंय की तिचे अनेक तिच्या स्वतःच्या जे काही इच्छा असतील किंवा तिचे काही स्वप्न असतील ते काही थोडं बाजूला ठेवून आई वडिलांच्या कामासाठी ती झटत आहे. M24 ताससाठी मी दिलीप मोहिते, सांगली.